भुसावळ नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले। समाज माध्यमांवर पवार गट आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरू झालाय। आक्षेपार्ह व्हिडिओनंतर 20 दिवसांनंतर नरहरी झिरवाळ समोर आले। मंत्री नरहरी झिरवाळ राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते। वातावरण बदल खूप होत चाललाय। कधी मध्येच पाऊस पडतो, गारपीट होते, उष्माघातामुळे करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथे 12 एकर जागेवर ट्रेनिंग रिसर्च सेंटर उभारलं जात आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली। अशोक खरात प्रकरणात तपास सुरू असून याची सुई कदाचित काँग्रेसकडे येऊ शकते, म्हणून नाना पटोले यांना भीती वाटते, असं वक्तव्य पंकज भोयर यांनी केलं होतं। यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय। खरात भाजपचा कार्यकर्ता आहे का, म्हणून त्याला पाठीशी घालतायत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल केलं। या तरुणांना 180 तरुणींचे लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय। अकोल्यात भाजप आणि शिंदे शिवसेना आमने सामने आली। महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेनेचे गटनेते सागर भारुका एकमेकांच्या अंगावर शिवीगाळ करत धावून गेले। शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे। 15 तारखेला शक्तीपीठ महामार्ग विरोधात मेळावा आयोजित केलाय, असं आमदार सतेज पाटील यांनी विधान केले। बारामतीमध्ये सिद्धेश्वर निंबोडी इथं गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरू झाली। त्यावेळी जय पवार यांनी भाषण थांबवलं। अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली। येणाऱ्या 6-7 महिन्यात 3 दादा मिळतील, असं मी बोललो। दादा अनेक आहेत, माध्यमांनी जो बोध घ्यायचा तो घेतला। प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतील याची आपण वाट पाहू। तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुजय विखे यांनी पुन्हा सूचक वक्तव्य केले। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात अशी आदिती तटकरे यांनी भावना मांडली। त्यांचं मी स्वागत करते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। आधी शरद पवार यांनी बारामतीचं नेतृत्व करत असताना मुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाले। आशाताईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलाय। संगीत आणि कला संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही भूमिका घेतली। बारामतीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला। येणाऱ्या 10 दिवसाला आपल्याला भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता बूथवर दिसला पाहिजे। कार्यकर्त्यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे, अशा सूचना रवींद्र चव्हाणांनी दिल्या। बीडमधील रेल्वे आणि महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केल्यावर वेळेत काम पूर्ण होईल असा विश्वास खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला किशोरी पेडणेकरांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला। पेडणेकरांचे आभार मानण्यासाठी आमदार चित्रा वाघ यांनी पेडणेकरांची सदिच्छा भेट घेतली। नागपूर महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। घनकचरा बायोमायनिंग कंपनीला देण्यात आलेलं कंत्राट नियमांचं उल्लंघन करून चालवलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला। जळगावात भाजपच्या महापौर आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष यांच्यात जुंपली। महायुती धर्म पाळला जात नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदे यांनी केला। आम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आहे, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं।